जालना शहर व जिल्ह्यामध्ये अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढल्याने यामध्ये जवळपास दररोज एक व्यक्ती अपघातामध्ये मरण पावत असल्याचे दिसून येत आहे। यामुळे या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या आदेशाने शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर विशेष मोहीम राबवण्यात आली असून या मोहिमेमध्ये स्वतः पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल हे देखील सहभागी झाले असून त्यांनी भोकरदन नाका, बस स्टँड, मामा चौक तसेच छत्रपती शिवाजी पुतळा येथील चेकपोस्टला भेट देऊन या ठिकाणची पाहणी केली। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। ही मोहीम यापुढेही चालू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले। जालना शहरामध्ये ट्रिपल सीट, विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, चारचाकी गाडीला ब्लॅक फिल्म लावणे या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून या विशेष मोहिमेमध्ये जवळपास 150 अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। यामध्ये 833 वाहनांवर कारवाई करून 8,47,250 रुपये एवढा दंड आकारण्यात आला आहे। अशा विशेष मोहिमेमुळे जालना शहरातील तसेच जिल्ह्यातील वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकाला नक्कीच चाप बसणार असल्याचे बोलले जात आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना।